कोणतीही दुसरी गोष्ट बोलणार नाही, कारण बरेच जणांना बोलायचंय. माझ्या मनातल्या भावना मला तुम्हाला व्यक्त करा वाटल्या, सांगा वाटल्या, म्हणून मी सरला विनंती केली की मला 2 शब्द बोलू द्या. हे बघा मुलांनो, मी असं म्हणते, म्हणजे मी जेव्हा संस्थेला सोडायला गेली होती गोट्याला, तिथे काय करत होते की एक काउन्सिलिंग ठेवत होते. तिथे मोठे मोठे टीचर्स काउन्सिलिंग करत होते. त्यामधलं फक्त एक वाक्य मी एकदा ऐकलं आणि त्याला इतकेदा म्हणून दाखवलं की ते वाक्य त्यांनी आज पण विसरणार नाही आणि भविष्यातही नाही. ते वाक्य इतकं छान होतं, ते शेअर करा वाटलं तुमच्यासोबत. ते सर म्हटले होते, जेई मेन्स इतकं पण अवघड नाहीये की ते शक्य होणार नाही. जेई मेन्स इतकं पण अवघड नाही की ते शक्य होणार नाही आणि इतकं पण सोपं नाही की ते सहज शक्य होईल. या वाक्यात खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे कसं, आज तुमची एक्झाम झाली, आज तुम्हाला कमी मार्क पडले, तर तुम्ही तुमच्या मनाला समजून सांगा, हे फार अवघड नाही, आपण आज प्रयत्न करू, उद्या सक्सेस होऊ. आणि जर तुम्हाला जास्त मार्क पडले तर तुम्ही अहंकारात पण जाऊ नका की हे सहज शक्य होईल. नाही, याच्यापेक्षा आपल्याला जास्त मेहनत करायची आहे आणि पुढे जायचंय. ह्या 2 वाक्यात तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य समावून जाऊ शकते. हे वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही डिप्रेशन मध्ये पण जाणार नाही आणि अति आनंदात पण जाणार नाही. आणि आणखी एक गोष्ट सांगायची मला, हे बघा मुलांनो, भविष्य हे आपल्याला आता मेहनत करायची आहे की भविष्यात मेहनत करायची हे तुम्ही तुमचं ठरवा. जर तुम्ही आता मेहनत केली तर नंतर शांतपणे बसून खासाल, मोठ्या पदाला जासाल आणि सक्सेसफुल होसाल. सक्सेसफुल नाही झाला तर तुम्हाला भविष्यात मेहनत जास्त करावं लागेल, आराम करावा लागेल, कमी करावा लागेल. तर तुम्ही तुमचं ठरवा कधी मेहनत करायची आहे. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू सगळ्यांना.